तर नमस्कार अंगणवाडी ताईंनो तुमच्यासाठी एक मोठी खुशखबर आली आहे। तुमचं जे काही लॉगिन प्रॉब्लेमचा इश्यू होता ते आता सॉल्व्ह होणार आहे आणि तुमच्यासाठी खूप मोठी अशी खुशखबर आहे। ती खुशखबर काय आहे हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला सर्व गोष्टी इथे समजून जातील। तर ताईंनो हा खुशखबर बघायची असेल तुम्हाला बघू शकता इथं जे काही तुमचा अपडेट शो होत होतं बघू शकता। इथं आपण इथं जे काही अपडेट शो होत होतो तो शो होत होता 24.5। पण ताईंनो 24.5 मध्ये अपडेटमध्ये बऱ्याचशा काही सुधारणा केल्या त्या, पण त्या सुधारणा काय होत होत्या त्याच्यावरती म्हणजे उलट झालं ते ज्या काय सुधारणा केल्या होत्या त्या आपण प्रॉब्लेम तर आपला सॉल्व्ह झाला, पण जे काय आपलं व्यवस्थित ती ॲप चालत नव्हती। जे काय पोषण ट्रॅकर आपली ॲप आहे ती 24.5 अपडेट आल्यानंतर चालत नव्हती। ह्याच्यामध्ये आपल्याला खूप काही अडचणी बघायला भेटत त्या। सर्वात पहिला प्रॉब्लेम म्हणजे आपल्याला ना लॉगिनचा जे काही इश्यू येत होता, टोकन ID कधी बनत नव्हता, ओके, कधी नेटवर्क इश्यू येत होता, अशी त्रुटी येत होती, अचानक असे काही पण प्रॉब्लेम येत होते। पण आता ते प्रॉब्लेम सर्व सॉल्व्ह झालेले आणि तुमचा एकदम ओकेमध्ये हे ॲप्लिकेशन चालणार आहे। त्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, जे काय तुमचं जुनं अपडेट होतं ते 24.3 हे वापस आले। हे कसं तुम्ही डाउनलोड करू शकता, तुम्ही कसं यूज करू शकता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला प्रॉपर माहिती देणार आहे। तर तुम्ही हा व्हिडिओ लास्टपर्यंत बघा, तुम्हाला कसं काय करायचं आणि तो कशामुळे वापस आलं त्याच्यामध्ये काय तुम्ही प्रॉब्लेमचं सॉल्व्ह हे करू शकता। तर या प्रॉपर व्हिडिओ मी तुमच्यासाठी बनवला आहे। तर ताईंनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा। चला तर व्हिडिओला स्टार्ट करूयात। तर ताईंनो हे बघू शकता मी आता प्ले स्टोरवरती जातो आहे, ओके। प्ले स्टोरवरती गेल्यानंतर तुम्ही बघू शकता इथं तुम्ही खाली बघू शकता जे काय मी प्ले स्टोरला हे सध्या मी प्ले स्टोरला आहे, ओके। हे इथं व्हॉट्स न्यूवर क्लिक केल्यानंतर आपली इथं अपडेटची इन्फॉर्मेशन बघायला भेटते। जसं की इथं आपण बघू शकतोय जे काय आपलं अपडेट दाखवत आहे ते दाखवत आहे आता 24.3 हे काय लाईव्ह आहे ताईंनो। हे काय म्हणजे तुम्ही पण जाऊन चेक करू शकता, ओके। आणि बघू शकताय हे जे कशामध्ये केलेले हे बघू शकता इथं, ओके। इथं जर आपण व्हॉट्स न्यूमध्ये आलं ना तर इथं बघू शकतो आपण ह्याच्यामध्ये आपले जे काय अपडेट होते ते आपली इथं सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न इथे केला आहे, बघू शकता इथं, ओके। इथं चला मला दाखवतो मी, हे बघू शकता। सर्वात पहिल्यांदा इथं 3 न्यू जे काय अपडेट ते रिलीज केले। कोणता सर्वात पहिल्यांदा अपडेट आहे आणि हे केलं कशामुळे ताईंनो, ती जी ॲप व्यवस्थित चालत नव्हती म्हणून त्या ॲपला तुम्हाला ती आता जो काय तुम्ही अपडेट केलं पोषण ट्रॅकर तुम्ही डिलीट करा आणि नवीन प्ले स्टोरवरून तुम्ही डाउनलोड करा, ओके। तर तुमची इथं ॲप जी काय व्यवस्थित चालायला लागणार आहे। आणि बऱ्याचशा महिलांना त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम येत होती की त्यांचं जे काय म्हणजे जे आपलं हे करत होते रजिस्टर करत होते, नवीन मुले नोंदणी करत होते, ती नोंदणी तर होत नव्हती। पण ह्या अपडेटमुळे तुमची नोंदणी आणि सर्व पद्धतशीर इथं ॲप चालणार आहे। इथं पहिला तुम्ही इथं 3 अपडेट तुम्हाला एक नवीन बघायला भेटले। पहिला अपडेट आहे रिसॉल्व द KYC URL नॉट फाउंड इश्यू, म्हणजे जे काय तुम्ही लहान मुलांचे काही KYC करीत होत्या ती इथं आता त्यांचा प्रॉब्लेम इथं सॉल्व्ह झालेला आहे, रिसॉल्व्ह केलेला आहे त्यांनी। दुसरा आहे इम्प्लिमेंट रिलेशन स्क्रीन ड्युरिंग EKYC फॉर चिल्ड्रन व्हेन ॲक्सेस्ड व्ह्यू द प्रोफाईल पेज, म्हणजे जे काय त्यांचं मुलांचं रिलेशन होतं ते तुम्ही इथे ॲड करू शकणार आहे। हे तर गेल्या याच्यातलाच होता, हे तशाला तसं कॉपी पेस्ट केले। पण तिसरं मेन म्हणजे आहे ॲड्रेस मायनर बग फिक्स अँड स्टॅबिलिटी इम्प्रूव्हमेंट, म्हणजे स्टॅबिलिटी इम्प्रूव्हमेंट म्हणजे जे काही छोटे मोठे बग्स होते, ओके। इथे तुम्ही त्यांना साफ दिलेले मायनर बग फिक्स म्हणजे काही छोटे बग होते जेणेकरून तुम्हाला जे प्रॉब्लेम येतो त्या ॲप थोडी लेट चालणे, अलग क्लिक होणे, तुमचं काही म्हणजे जे भरलेला DHR असतो तो न शो होणे, मुलांची KYC झालेली न शो होणे, जे काय महिला आपण भरत होतो त्या न ॲड होणे, पुन्हा मुलांचं रजिस्ट्रेशन न होणे, EKYC न होणे, ओके। असे जे काही प्रॉब्लेम होते लॉग इन न होणे, हे प्रॉब्लेम आता इथं सॉल्व्ह झाले, ओके। यासाठी तुम्हाला काय करायचं, यासाठी तुम्हाला सॉल्व्ह करण्यासाठी तुम्हाला इथं पोषण ट्रॅकरवर क्लिक करून इथे तुम्हाला अनइन्स्टॉल करायचं आहे, ओके। मी इथं अनइन्स्टॉल करून घेतो। अनइन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला डायरेक्ट यायचं आहे जे काय आपलं प्ले स्टोर आहे, ओके। प्ले स्टोरवरती यायचं आहे, प्ले स्टोरवर येऊन जी काही हे ॲप्लिकेशन आहे हे तुम्ही बॅक करायचं आहे आणि जी काही ॲप्लिकेशन आहे हिला पोषण ट्रॅकरला पुन्हा एकदा इथं इन्स्टॉल करून घ्यायचं आहे। मी इथं इन्स्टॉल करून घेतो, तुम्हाला पण अशा प्रकारे इन्स्टॉल करून घ्यायचे आणि तुमचे जितके पण इथं काही प्रॉब्लेम असतील ते इथं सॉल्व्ह केल्या जातील। तर त्याने तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका।